come on. 1, 2, 3. Diggs, fast कर. Come on, come on. नाही जमत डॅडी मला. असं कसं नाही जमत? हे बघ मी जशी तुझी इंग्लिशची टीचर आहे की नाही तशीच आजपासून फिटनेस टीचर पण. ओके कम ऑन, यू कॅन डू इट, यू कॅन डू इट. हा चलो 1, 2, 3. हे बघ डिक्स, तू जोवर प्रॉपरली 1 आवर साठी प्रॉपर एक्सरसाइज करत नाही ना तर मी अजिबात सोडणार नाही. कम ऑन. 1 तास? हो झाला ना 1 तास, मागासपासून तर करतोय. व्हॉट रबिश. 10 मिनिट्स झालेत फक्त. Come on, carry on. आपका घड्याळ स्लो है क्या? अरे कधीपासून करतोय भाई, झाला 1 तास. हे बघ डिक्स, तुला करावं लागणार आहे. डोंट बी अ लेझी ब्रॅट. ओके कम ऑन नाउ, बॅक अप. कम ऑन 1, 2, 3 गो. 1, 2, 3. नीट वेट वाचलो काय? कम ऑन 1, 2, 3. हॅलो हॅलो, मी युनिव्हर्सिटीतून रमेश खातू बोलतोय. Oh yes, Mr. Katus. Tell me. तिला फोन आला म्हणून वाचला तू. देव त्या माणसाचं भलं करो. उद्या आपल्या लोकल गार्डियन्सना घेऊन जरा इकडे या, काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्यात. Okay, done. चालेल. 3 पर्यंतची वेळ आहे, त्याच्या आतमध्ये या, उशीर करू नका. Yeah. I'll be there on time. Okay? And thanks for informing me. ओके. Thank you. Bye bye. नाक, हे बघ उद्या तुला माझ्यासोबत युनिव्हर्सिटीमध्ये यावं लागेल. ओके सो तुझा फर्स्ट हाफ माझ्यासाठी फ्री ठेव. ओके या ओके, नो प्रॉब्लेम. ए डिग्स, तू इथे काय बसलाय? कम ऑन, आपल्याला एक्सरसाइज करायची. कम ऑन, गेट अप. मी नाही, माझ्या आता ताकद नाही, मला माफ करा. आता कुठे श्वास घ्यायला लागलोय मी थोडंफार. जाऊ दे, तुझ्याकडून नाही होणार आज, राहू दे. बाय द वे नाक, मी अप्पांचं जाऊन फिजिओथेरपी करून येते. ओके वाय आर यू सो वरीड अबाउट इट? ऍक्च्युली ना मी त्यांची एक्सरसाइज आणि फिजिओथेरपी घेतली की मला त्याच्या बदल्यात आजी इंडियन रेसिपी शिकवते म्हणून. वाव, दॅट्स ग्रेट. येस. ओके चलो बाय बाय. भाई हिटलरला बाटलीत उतरवलं हिने. एवढ्या वर्षात तुला जमलं नाही ते तिला जमलं बघ. ते मला पण जमेल एक दिवस, बघ तू. तो दिवस लवकर येऊ दे म्हणजे झालं. येईल. हुशार आहेत ना आपले जावई बापू, आणि खास करून आपल्या आई वडिलांच्या आनंदाचा एवढा विचार करतात ना, हे बघूनच मला खूप आनंद झालाय. हो, तो म्हणालाय त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आपण अगदी दणक्यात साजरा करूया. हो नक्की करू की. आणि एवढं चांगलं सुचवल्याबद्दल माझ्यातर्फे खास धन्यवाद म्हणून सांग आपल्या जावई बापूंना. हो बाबा, सांगते मी, पण तुम्ही त्याला आत्तापासूनच जावई बापू का म्हणताय? अरे म्हणजे काय, सवय व्हायला नको? हो बाई, नाहीतर कांगारू म्हणून बसायचे कधीतरी. मी कशाला कांगारू? एक मिनिट. हा बोल कांगारू. बोल शैलेश. हा अरे हे काही नाही, आम्ही ते आई बाबांच्या वाढदिवसाचा लग्नाचा वाढदिवस. हा नाही, घरीच आहे. का रे? अरे देवा, हो का? हो ठीक आहे. हो बर, ठेवतो. काय हो, काय झालं? अगं काही नाही, शैलेश म्हणत होता आप्पांना असे लग्नाचे वाढदिवस वगैरे असे मोठ्या प्रमाणात साजरे केलेले आवडत नाहीत, वायफळ खर्च असतो म्हणे. अगं बाई ईश्वरा, म्हणजे काहीच करायचं नाही का आपण? पण बाबा, काकाला हे सगळं कोणी सांगितलं? अगं त्यांनी असा अंदाज घ्यायला म्हणून आप्पांना विचारलं तर ते चिडले ना ग. अगं बाई, मग आता काय करायचं? म्हणजे आपण कसं तयार करायचं? आप्पांना कोण तयार करणार? दिव्य आहे हे मोठं दिव्य. आजी तयार करू शकते आप्पांना. हो, पण आईंना पण हे सगळं पटवून द्यावंच लागेल ना. हो, तिला तर यातलं काहीच माहिती नसणार. आजीला पटवून द्यायचं काम नचिकेत करेल. हा, मी भ्रमणध्वनी करते त्याला आत्ताच. हा साई. हा नचिकेत, जरा बोलायचं होतं रे. बोल ना. नचिकेत, आम्हाला आत्ताच कळलं की आपण असे लग्नाचे वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरे केलेले चालत नाही. ओ गॉड. नचिकेत, तू जरा आजीशी बोल ना आणि तिला तयार कर ना आप्पांना समजवायला.
हो मी बोलतो जस्ट डू वन थिंग देवकीला घेऊन तू इकडे ये बिकॉज मला तिकडे येता येणार नाही आप्पा चिडतील. हो 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 नाही नाही मी घेऊन येते आजीला तिकडे. हा. ठेवते हा. हा. 1 2 ट्विस्ट ट्विस्ट. सावकाश हळू हळू. नीट स्टेडी उभं राहा आणि करा. ओके 1 2 3 4 5 6 7. सावकाश तुम्हाला दुखणार पण यू विल हॅव टू डू इट. ओके लेट्स स्टार्ट. आता 4 काउंट्स रिलॅक्स करायचं आणि मग परत 4 काउंट्स लेफ्ट साइडला ट्विस्ट करायचं. ओके 1 2 3 4. आता रिलॅक्स व्हा. ओके बरं वाटतंय. वा पूर्वी हलवला पाय की दुखायचा अगदी कळ जायची पण आता मात्र अजिबात दुखत नाहीये बरं का. अरे वा नाईस गुड इम्प्रूव्हमेंट. म्हणजे आजचा व्यायाम आता झाला ना. हो 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 आजचं सेशन इज डन. हो ठीक आहे. पण आप्पा ते दुखत जरी नसलं ना तरी अजून 1 वीक यू विल हॅव टू कंटिन्यू दिस एक्सरसाइज. ओके म्हणजे नसा छान मोकळ्या होतील तुमच्या ना. आजी तो आजची एक्सरसाइज तर झाली आहे कम्प्लीट. मग आता आज काय नवीन शिकवणार तुम्हाला. अगं तू म्हणशील ते शिकवेन की. ओके मग हा मी ते बघितलं होतं हे अशा शेपचं एक स्वीट असतं ना काहीतरी शंकर समथिंग असं. शंकरपाळी. हा चालेल ते शिकवशील मला. अगं शिकवते की. चालेल सो आपण पटकन घरी जाऊ आणि पटकन संपवूया. हो हो चल चल चल. बाय बाय अप्पा. थांब कादंबरी. हे बघ तू माझा पाय हा पूर्णपणे बरा केलेला आहेस त्यामुळे तुला एक विशेष अशी सूट द्यायचं मी ठरवलंय. अगो बाई सूट आणि तुम्ही. हो आज तिला आपल्या स्वयंपाक घरात पदार्थ करायला शिकवा. आपल्या. चालेल. हो म्हणजे नंतर मी गोमूत्र शिंपडून घेईन हे गेल्यावर. गोमूत्र काय असतं अप्पा सांगा ना. अगं ते गाईची शुशू. यू मग ते का तुम्हाला असं शिंपटायचंय. तू जाऊ दे कुठे लक्ष देतेस. चल आपण कामाला लागू. हा आम्ही जातो काम करतो. हा, शिकवा शिकवा. आप्पा आजी कुठे हो. सौभाग्यवती स्वयंपाक घरात आहेत. हो का बर बर. हा वा माझा पाय अगदी पूर्णपणे बरा झालेला आहे आणि ते सुद्धा एकही पैसा खर्च न करता. वा आप्पा केतकर तुम्हाला डोकं आहे हो. ते सगळं राहू दे. चल नचिकेतला जाऊन भेटून घे. चल. अगं पण मी हिला शंकरपाळी शिकवायचं कबूल केलं ना. आणि तुझ्या आप्पांची आज कृपा झाली आहे बाई हिच्यावर. इथेच शिकवा म्हणाले. काय इजंट इट ग्रेट. अगं काय ग्रेट कादंबरी. मला त्याच बहाण्याने आजीला तिकडे न्यायचं होतं ना. आजी यार हे गॅस ऑनच होत नाहीये. असं तूप कसं गरम करणार. अगं गॅस गेला असेल. गॅस गेला. टाकी संपली. वा 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 हे खूपच छान झालं. आजी छान काय झालं त्यात. अगं म्हणजे खरंच गॅस गेला नाही. तुझ्या आप्पांना सांगायचं गॅस गेला म्हणजे नचिकेतकडे जायला आपल्याला बहाणा मिळेल ना. हा हे छान आहे. पण आजी आपण पुढे गॅस हा शब्द वापरू नकोस हा. नाहीतर खूप ओरडतील इंग्रजी शब्द वापरला म्हणून. आता तेवढं मला माहितीये बाई. 50 वर्ष होत आली लग्नाला. सगळे मराठी शब्द पाठ आहेत. चला चला चल. काय एवढ्या लवकर शंकरपाळी शिकवून झाली. नाही नाही अहो चूल पेटत नाहीये. म्हणजे ती चुलीला वायूची टाकी असते ना तिचा पुरवठा संपलाय. अहो अरे बापरे
मग आजच्या जेवणाचं काय? का मला उपाशी ठेवणार आहात तुम्ही? स्वयंपाक झालाय हो सगळा, पण शंकरपाळी करायला नचिकेतकडे जावं लागेल. जाऊ ना? नको, सत्यानाश. तिला शंकरपाळी करायला उद्या शिकवा. अहो असं कसं? तुम्हीच म्हणता ना की आजचं काम आजच व्हायला पाहिजे. मग जाऊ ना? जा. तुमच्याशी कोण वाद घालत बसणार आहे? हो, नाहीच जमणार. ही कांगारीण स्वयंपाक घरात जाऊन आली होती, म्हणजे आता मला तिथे जाऊन गोमूत्र शिंपडावं लागणार. हो. अरे एवढं सगळं करायची काय गरज होती? आम्ही म्हातारे झालो आता. देवकी, कम ऑन, प्लीज डोंट से दॅट. आमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात यंग तू आहेस. हो आजी. आणि काल आप्पांनी तुझ्यासाठी एवढं छान गाणं म्हटलं, ते विसरून गेलीस तू? आजी अगं, आप्पांचं अजूनही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. ए लाजवू नका बाई आता मला. That's so cute. देवकी, पण तू कर ना आपण कन्व्हिन्स प्लीज. येस, आफ्टर ऑल लग्नाला आता 50 इयर्स झाले म्हणजे खूपच मोठा अचीवमेंट आहे. अगं एवढं काय नाही त्यात. देवकी, प्लीज डोंट से दॅट. नाउ डेज 5 इयर्स सुद्धा टिकत नाहीत मॅरेजेस, आणि तू 50 इयर्स झेललं आपण. हे असं म्हणू नको. किती रागीट असले ना तरी माझे हे आहेत. बघ बघ केवढं प्रेम आहे बघ तुझं त्यांच्यावर. मग वी शुड सेलिब्रेट दिस लव्ह. यू बोथ डिझर्व अ सेलिब्रेशन. येस आजी. आणि त्यामुळे आजी आता तू काही कर, पण आप्पांना रेडी कर. ओके? हो, आणि आता नाही म्हणायचं नाही. नाही म्हणजे माझी काहीच हरकत नाहीये, पण हे तयार होतील असं नाही वाटत मला. का? नचिकेतनी पुढाकार घेऊन हे सगळं केलं ना तर चिडतील. अजिबात परवानगी देणार नाहीत. आणखीन एक गोष्ट खटकेल त्यांना. कसली? अगं यासाठी होणारा सगळा खर्च. अरे हो, आज सकाळीच वायफळ खर्च या विषयावर मोठं प्रवचन ऐकलंय मी. म्हणून म्हणते विसरा आता हे सगळं. देवकी, आय हॅव एन आयडिया. काय रे? तू फक्त एक काम कर, मी संध्याकाळी येईन तेव्हा माझं वेलकम करायला रेडी राहा. दॅट्स इट. आज डास नाही आहेत ना? मग उघडं राहू दे दार. सुनबाई, अहो दार उघडच आहे ना? हो. तुम्ही सगळे आज अगदी विचित्रच वागताय. काय झालंय काय? नाही अप्पा, तसं काही नाही. अप्पा येऊ का? तू कशाला आलायस आता? अप्पा मी कांगारू म्हणून नाही, आज ब्लू डायमंड कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आला. दिस इज फॉर यू स्पेशली. अरे पण मी असं काय केलंय ते तरी मला कळू देत ना. मी तुमच्या शॉपसाठी ॲप बनवून घेतलं ब्लू डायमंड कंपनीकडून. द ॲप बिकेम सुपर हिट. त्या कंपनीला खूप ऑफर्स आले त्याच्यानंतर. सो गिव्ह देम अ बिग हँड. धन्यवाद धन्यवाद. एनिवे आय केम टू नो दॅट तुमची 50th अॅनिव्हर्सरी जवळ येते. हो. दॅट्स ग्रेट. वेल, ब्लू डायमंड कंपनीला तुमची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला खूप आवडेल. पण माझ्या लग्नाच्या वाढदिवसाशी त्यांचा काय संबंध? ही आमची खासगी बाब आहे. आम्ही बघू ना काय करायचं ते. त्याच्यात दुसऱ्यांनी ढवळाढवळ करण्याचं काहीही कारण नाही. यू आर अ व्हॅल्युएबल कस्टमर अप्पा. बिझनेस रिलेशन्स मेंटेन करण्यासाठी त्यांना हे सगळं करायचं. इट्स अ पार्ट ऑफ देअर कस्टमर अप्रिसिएशन इनिशिएटिव्ह. मोठमोठे इंग्रजी शब्द वापरले म्हणजे सगळीच कामं होत नाहीत नेहमी. या प्रोग्रामचा सगळा खर्च कंपनी स्पॉन्सर करणार आहे अप्पा.
खूप छान सेलिब्रेट होईल तुमची 50th अॅनिव्हर्सरी. तुम्ही फक्त परमिशन द्या. नचिकेत, कुठे आहेस तू? दिसत नाहीयेस मला. आय एम राईट हिअर. सई नीट बघत का नाही? नचिकेत, पिडू नकोस मला. सांग कुठे आहेस तू? मागे वळ सई. हे बापरे, म्हणजे नचिकेत तू आमच्या घरी आलास? तू वेडा आहेस का रे जरा इतक्या रात्री? हो. नचिकेत, नचिकेत, अरे कुठे आहेस तू? आता परत टर्न कर. नचिकेत, किती घाबरवलंस मला. तू कशाला घाबरते? मी घाबरतोय दॅट इज एनफ. तुला काय झालंय आता घाबरायला? काय झालं म्हणजे? आपणची 50th अॅनिव्हर्सरी राऊंड द कॉर्नर. अजून काही तयारी झाली नाही. नचिकेत, सगळी तयारी होईल. तू अजिबात काळजी करू नकोस. आपण कुठे अजून ग्रीन सिग्नल दिलाय? ते एक टेन्शन आहेच. आप्पा तयार होतील. यू रिअली थिंक सो? हो. आणि एवढी शुअर कशी काय तू? अरे आपली आजी आहे ना, आजी तयार करेल आप्पांना. या देवकी इज अ स्मार्ट वुमन. पण तिचं नेहमी आप्पांसमोर चालत नाही ना. पण नचिकेत, यावेळेस मला खात्री आहे आजी आपलं काम नक्की करणार. वेल, फिंगर्स क्रॉस्ड. लेट्स होप. एनिवे, गुड नाईट. शुभरात्री. अहो काय आहे? अहो झोपलात का? छे, ही काय झोपायची वेळ आहे का? आपल्या लग्नाचा 50वा वाढदिवस आलाय जवळ. आठवण करून द्यायची काही एक गरज नाहीये. लक्षात आहे माझ्या. अहो मी काय म्हणते, म्हणा. छान साजरा करूया आपण. वाईट साजरा करू असं मी म्हणतच नाहीये. फक्त काहीतरी गोडधोड करू खायला आणि मग आपली मुलं आपलं औक्षण करतील. एखादा दिवस साजरा करायला आणखीन काय लागतंय? पण तुम्ही चिडू नका लगेच. पण मी काय म्हणते, नचिकेत म्हणतोय तसा साजरा करूया का आपण? मोठा सोहळा होईल, लक्षात राहण्यासारखा. नको, काही एक गरज नाही असं करायची. अहो पण काय हरकत आहे, मुला बाळांबरोबर अगदी छान सोहळा होईल ना. बघा, त्या कांगारूमुळे सगळ्यांच्या डोक्यात खूळ शिरलंय. जो उठतो तो हाच विषय काढतो. मलाच पटवून देत आहेत सगळेजण. अहो तसं नाही हो. बघा बघा, म्हणजे झोपायच्या वेळी सुद्धा तुमच्या मनात हेच विचार आहेत. म्हणजे त्या कांगारूच्या म्हणण्याचा किती परिणाम झालाय तुमच्यावर बघा. म्हणजे घर माझं आणि तुम्ही सगळेजण नाचताय त्या कांगारूच्या तालावर. आता हे काय नवीनच? वैताग आलाय मला या सगळ्याचा. संसार सोडून, घर सोडून कुठंतरी निघून जावं असं वाटतंय. उच्छाद मांडला या सगळ्यांनी. बरं बरं, चिडू नका तुम्ही असे. पुन्हा नाही हा असा विषय काढणार. झोपा आता, झोपा.